नमस्कार. विज्ञान धर्म विश्वमंडळातर्फे होलिकोत्सवातील शेवटचा भाग आज प्रसारित होत आहे. अस्माभिर्भयसंत्रस्तैः कृता त्वं होलिके यतः अतस्त्वां पूजयिष्यामो भूते भूतिप्रदा भव. इथे होळीला प्रार्थना केलेली. हे होलिके, त्वं होलिके, हे संबोधन वापरलेलं आहे. हे होलिके म्हणजे काय, तर वाळलेली लाकडं आणि गोवऱ्या, रचून पेटवलेला अग्नी, त्याला होलिके म्हटलेलं. हे होलिके भयसंत्रस्तैः अस्माभिः, आम्ही भयग्रस्त झालो आहोत, घाबरलेलो आहोत. म्हणून आम्ही काय केलं, तुझी रचना केलेली आहे होळीचा, एकावर एक लाकडं आणि गोवऱ्या रचून. आणि आता आम्ही पूजयिष्यामी, आम्ही तुझी आता पूजा करतो. तर हे होळीच्या विभूती, होळीपासून तयार होणारी जी राख असते तीही अतिशय औषधी असते आणि अतिशय पवित्र असते. तर त्या विभूतीला वंदन केलेलं आहे. तर हे विभूती, हे होळी, तू आम्हाला वैभव देणारी हो. अतस्त्वां पूजयिष्याम भूते भूतिप्रदा भव, आम्हाला तू वैभव देणारी हो, आम्हाला तू संपत्ती देणारी. पुढचा श्लोक. प्रवृत्ते मधुमासे तू प्रतिपत्सु विभूतये कृत्वाचा वश्य कार्याणि संतर्प्य पितृदेवताः वंदयेत होलिका भूतिं सर्वदुष्टोपशांतये. मधुमासे, मधुमास म्हणजे वसंत ऋतूतील पहिल्या प्रतिपदेला समृद्धी प्राप्त व्हावी यासाठी काय करायचं आहे, तर प्रातःकाळी प्रातर्विधी आटपून पितरांना तर्पण करायचं आणि सर्व दुष्ट शक्तींच्या शांतीसाठी होलिकेच्या विभूतीला वंदन करायचं. प्रतिपत्सु विभूतये. आणि पुढचा शेवटचा श्लोक. वंदितासि सुरेंद्रेण ब्रह्मा शंकरेण च अतस्त्वं पाहि नो देवी भूते भूतिप्रदा भव. हे विभूती देवी, या होळीच्या विभूतीला वंदन आहे. हे विभूती देवी, तुला ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे आमचे तिन्ही देव. वंदिताच सुरेंद्रेण ब्रह्मणा शंकरेण च. सुरेंद्र, नंतर ब्रह्मणा शंकर, शंकरेण सुरेंद्रेण ब्रह्मणा म्हणजे शंकराने, विष्णूने आणि ब्रह्माने तुला वंदन केले आहे, त्यांच्याकडून तू वंदन केली गेली आहेस. अतस्त्वं पाहि नो देवी भूते भूती प्रदा भव. नहा म्हणजे आमचं, म्हणून तू आमचं रक्षण, पाहि माम, पाहि माम, तसं नहा पाहि, तू आमचं रक्षण कर आणि आम्हाला संपत्ती आणि सुखशांती समाधान अशी देणारी तू हो. भूते भूती प्रदा भव. गेले 8 दिवस आपण होळीच्या संबंधात माहिती पाहत होतो. आजचा हा शेवटचा भाग प्रसारित होत आहे. माझ्या अल्पमतीप्रमाणे मी आपल्यासमोर होलिकेची कथा, सिंहिकेची कथा, कृत्येची कथा आणि होळीपूजन, होळीचं महात्म्य हे सगळं मांडण्याचा प्रयत्न केला. ह्यात जर माझ्याकडनं काही त्रुटी राहिल्या असतील तर आपण सर्व जाणकारांनी मला क्षमा करावी. आज या मालिकेला पूर्णविराम देतो. धन्यवाद.